नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भारती बँक्वेट हॉलचे शानदार उद्घाटन। उरणमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या भारती बँक्वेट हॉलचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 8 जानेवारी रोजी करण्यात आले। यावेळी ते म्हणाले, उरणवासियांना ज्याची गरज होती तो भारती बँक्वेट हॉल बनवला आहे। या काळात असा सुंदर उत्तम हॉल बनवणे फार कठीण काम आहे, परंतु जगदीश माळी यांनी चांगले काम केले, त्यांचे मी अभिनंदन करतो। त्यांचे वडील वसंत शेठ माळी हे सुद्धा दानशूर होते। त्यांनी पंढरपूर, गाणगापूर अशा तीर्थक्षेत्रांना दान केले आहे। येथे गोरगरिबांची लग्न होतील, गोरगरिबांना सुख दुःख विविध धार्मिक असे विविध कार्यक्रमसाठी हॉल लागतील, ते येथे होतील। त्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते। आम्ही व्यासपीठावरील सर्व मंडळी व आमच्याकडून जी मदत लागेल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा मी तुम्हाला शब्द देतो। पुढे ते म्हणाले, उरण करंजा रोडवरील मुस्लिम समाजाचे नंगे शाहबाबा दर्गा आहे, तेथे उरूस दरवर्षी असतो। येथील स्वर्गीय भरतशेठ भोईर व स्वर्गीय वसंत शेठ माळी हे वर्गणी गोळा करून मदत करीत असत, लाईटिंग व इतर सामग्री देत असत। त्यांनी कधी जात धर्म भाषा बघितली नाही, सर्व धर्मियांना मदत केली आहे। त्याचप्रमाणे वसंत शेठ माळी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा जगदीश माळी सेवा करीत आहे। या कार्यक्रमाला चांजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे, उरण नगर परिषद नगरसेवक जयवीन कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक गणेश पाटील, नगरसेवक अतुल ठाकूर, भाजप उरण शहर युवा सरचिटणीस विशाल पाटेकर, उद्योजक देवेंद्र पाटील, नेते अशोक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत भारती बँक्वेट हॉलचे प्रोप्रायटर जगदीश माळी यांनी केले व आभार मानले। त्याचप्रमाणे विमल वसंत माळी, जगदीश माळी, प्रियाल जगदीश माळी, करण जगदीश माळी, रंजना गुरुदेव म्हात्रे, हेमलता विलास घरत, सुप्रिया प्रियल माळी, योगेश वैवडे, निलेश कदम, समद मुल्ला, राम सहतिया, प्रवीण कोशे, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अजय ठाकूर व मित्रपरिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारती बँक्वेट हॉल हे सर्व प्रकारच्या समारंभासाठी आदर्श व उपयुक्त स्थळ असून लग्न समारंभ, स्वागत समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम, सामाजिक मेळावे, बैठका व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भारती बँक्वेट हॉल हे एक परिपूर्ण स्थळ आहे, असे हॉलचे मालक जगदीश माळी यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी दिनेश पवार, उरण। या सर्व गोष्टी करता जगदीश तुला 100% सलाम आहे, काय काळजी नको करू। या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा पूर्ण उरणकरांच्या तुझ्या मागे। आणि वसंत शेट्टी म्हणजे आता तुम्ही सांगितलं पंढरपूर, गाणगापूर सर्व ठिकाणी देणग्या प्रचंड दिल्या, त्याच्यात काही शंका नाही। मग आणि त्याच्यात जात धर्म भाषा पंथ बघितला नाही। मग नंगेशा बाबाचा उरूस असून द्या, तेव्हा अजमेरची गुलपा ही जी उरणात फेमस झाली ती वसंत शेठनीच केली आणि त्यांनीच पहिली लाईटिंग केली, हे बरोबर आहे। त्याच्यामुळे त्यांना धर्म नाही। इथे हे नंगेशा बाबाचा उरूस मला अजून आठवते, स्वर्गीय भरत शेठ आणि स्वर्गीय वसंत शेठ हे दोघं मिळून करायचे। म्हणजे मुस्लिम समाजाचा असलेला उरूस हे आमचे दोन प्रमुख असायचे तिथे, भरत शेठ भोईर आणि जगदीश वसंत शेठ हे दोघं करायचे। दोघं गावात फिरायचे, वर्गण्या घ्यायचे आणि लाइटिंग स्वतः, आणि तोच पायंडा जगदीशनी चालू ठेवलाय, म्हणून मी त्याचं खरोखर अभिनंदन करेन। आज तिथली लाइटिंग असून द्या, मंडप असून द्या, माझ्याकडे जगदीश फक्त वर्षात एकदा येतो, तो म्हणजे नंगेशा बाबाच्या उरुसाच्या वेळेस। माझ्या बाबांनी मदत केली ना, मग आता कर, आणि आम्हालाही आनंद होतो, काय अडचण नाही। पण हे ऋणानुबंध या कुटुंबाचे आहे। आणि एवढा सुंदर एअर कंडिशन हॉल जो एखाद्या व्यक्तीने केला, आणि मलाही पूर्ण माहिती आहे की जगदीशनी फार हाल अपेष्टा सहन केले, आणि हे एवढं मोठं साम्राज्य उभं करायचं या काळामध्ये हे फार कठीण असतं। पण हे सुंदर चालेल, याच्यात काय शंका नाही। गोरगरिबांची लग्न होणं, गोरगरिबांना लग्नांकरता आपल्या सुख दुःख सर्व गोष्टीत हल्ली हॉल लागतात, आणि या सगळ्याकरता एक चांगलं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं, याच्याकरता शुभेच्छा आमच्याकडून। या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांकडून जी मदत लागेल त्याच्याकरता अहोरात्र आम्ही तुमच्यासोबत आहोत, हा या ठिकाणी शब्द देतो। एक
फॅसिलिटी या उरणामध्ये तुम्ही निर्माण केली त्याच्याकरता सर्व जगदीशचं मनपूर्वक कौतुक करतो. कारण या कुटुंबाशी आमचं अनेक वर्षाचं नातं आहे. जगदीश आणि मी दोघंही वर्गात होतो, मराठी शाळेत होतो, त्याच्यानंतर पुढे होतो आणि त्याच्याही पुढे वसंत शेठ माळी यांना सलाम केल्याशिवाय आमच्या राजकीय इनिंगची सुरुवातच होत नव्हती. मित्रांनो, 18व्या वर्षी आम्ही श्री गणेशोत्सव मंडळ चालू केलं, जे आजच्या 40 वर्षापूर्वी केलं. आणि तेव्हा मंडपाचे पैसे असायचे 2000 2500. हा हेमंत त्याचा साक्षीदार. खऱ्या अर्थाने ज्यांच्या ठाई दादू उरणचे कार्यसम्राट भारतीय जनता पार्टीचे उरण विधानसभेचे विद्यमान आमदार सन्माननीय महेश बालदी साहेब या ईश्वराचं स्थान अगदी सगुण आणि निर्गुण निराकार हा ईश्वर चराचरामध्ये आज आजचा हा सोहळा संपन्न होत आहे. सन्मान्य अजयजी म्हात्रे साहेब सरपंच ग्रामपंचायत सांगली व उरण नगर परिषद नवनिर्वाचित नगरसेवक आणि अन्य मान्यवरांचे तुझं स्थान ज्या चराचरामध्ये आहे या सृष्टीमध्ये तू सामावलेला आहेस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. विद्यार्थी 64 कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पाचं पूजन यथासंगपणे आपल्या भारतीय संस्कृती आणि मराठी संस्कृतीप्रमाणे मान्यवरांच्या शुभास्तेने दीपप्रज्वलन करून केलं जात आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय दिवंगत पुण्यस्मरण कैलासवासी वसंत गंगाराम माळी यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन केलं जात आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले सन्माननीय अतिथीगण, सन्माननीय आदरणीय उरणचे विद्यमान आमदार भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय महेश व तसेच अजयजी म्हात्रे व अन्य मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन केलं जात आहे. या कार्यक्रमाचे सन्माननीय आदरणीय अतिथीगण उरणचे कार्यसम्राट